नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। आज पाथर्डी शहर पाणी पुरवठा आणि शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष अभय काका असतील, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, त्याचबरोबर या योजनेचं काम करणारे कन्सल्टंट आणि एजन्सी ठेकेदार, शेवगावच्या CEO मॅडम घाडगे मॅडम, त्याचबरोबर तिथले कन्सल्टंट, तिथले ठेकेदार आणि त्याचबरोबर पाथर्डीचे जे काम करता एजन्सी, हे सर्व अधिकाऱ्यांसमोर आज या योजनेचं जे हेडवर्कला काम चालू आहे त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही आलो होतो। खरं तर योजना मंजूर झाल्यानंतर सातत्याने 3 वर्ष धरणामध्ये 100% पाणी असल्यामुळे हेडवर्कला काम करता येत नव्हतं, काही परवानग्या बाकी होत्या। तर त्या शेवगाव पाणी पुरवठा योजनेची जी इथलं अभयारण्य असल्यामुळं आणि काही पर्यावरणाच्या परवानग्या ह्या प्रलंबित आहेत। केंद्र आणि राज्य शासन स्तरावर त्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे। पाथर्डी योजनेच्या परवानग्या सर्व मिळाल्या, त्याचा दोन्ही योजनेचा जो ब्रिज आहे तर तो एकच कॉमन आहे, फक्त पुढे गेल्यानंतर जॅकवेल त्याचे वेगवेगळे आहे। तर पाथर्डीचं जॅकवेलचंही काम बऱ्यापैकी झालेलं आहे। आता थोडंसं पाणी असल्यामुळं तिथं ते काम करता येत नाही आणि शेवगावचं परवानगी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी काम होईल आणि म्हणून या सर्व तांत्रिक काही अडचणी, आता उन्हाळा असल्यामुळे शेवगावला आणि पाथर्डीला थोडा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता आणि त्यामुळे लवकरात लवकर हेडवर्कचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जेवढ्या लवकर पाणी देणं शक्य होईल त्यासाठी आज अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणीच मीटिंग आणि पाहणी दौरा असं आम्ही आयोजित केलेलं होतं। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।